या खासदार सरपोतदाराच्या मुलावर अटॅक करण्याची हिंमत कोणी केली? सोडणार नाही मी त्याला. म्हणे आपल्या घरात सिक्युरिटी टाईट असते ना, असं घरात घुसून अटॅक कोणी केला असेल? माझ्या मुलावर अटॅक करण्याची हिंमत कोणी केली असेल? कोण असेल तो? त्याला शोधायलाच हवाय. हे इंजेक्शन आणि औषधं आमच्या मेडिकल स्टोअर मधून लगेच घेऊन या. डॉक्टर इकडे या. डॉक्टर काहीही करा, जगातल्या सर्वात बेस्ट फॅसिलिटीज मागवा, जगातले सर्वात बेस्ट डॉक्टर्स मागवा. पैशाची अजिबात काळजी करू नका. परदेशातनं डॉक्टर किंवा औषधं आणायची गरज पडली तर त्यांनाही आणा, पण माझा सुजित वाचला पाहिजे, लक्षात ठेवा. नाहीतर सर, आमचे प्रयत्न पूर्ण चालू आहेत, पण त्यांच्या जखमा खूप डीप आहेत आणि ब्लड लॉसही खूप झालाय. ही इज क्रिटिकल. आमचे प्रयत्न सर्वतोपरी चालू आहेत, बाकी देवाच्या हातात. तुमच्या देवाला सांगा आमच्या सुजितरावांना बरं करायला, नाहीतर मी तुम्हाला त्याच्याकडे पाठवीन माझा मेसेज पर्सनली द्यायला. कळलं का? हो साहेब. ते स्वतः सावरा. तुम्हाला नाही जाता येणार हॉस्पिटल मध्ये. मला का नाही दिलं हॉस्पिटल मध्ये? मला घरात कशाला अडकवून ठेवलंय? माझं सुजित तिकडे, मला त्याच्या बरोबर राहायचं. सोडा मला. नाही नाही नाही, तुम्ही नाही जाऊ शकत. सरपोतदारांनी तुम्हाला घरीच थांबायला सांगितलं. तुम्ही समजून घ्या ना, तिथे सुजीची ट्रीटमेंट चालू असणार आणि ते सगळं बघून तुम्ही पॅनिक व्हाल ना, म्हणून. सुजित बरा होईल, तुम्ही नका काळजी करू. मणी आहे त्याच्या बरोबर. सुजित, ऐका, मला सुजित कडे जायचंय. मला प्लीज जाऊ द्या. सुजित बरा होऊन घरी येईल ना, सगळं नीट होणार. सगळं नीट होणार. हे घ्या, पाणी प्या. पाणी घ्या. पाणी घ्या पाणी. नकोय पाणी मला. मला सांग, तू आणि मणीने प्लॅन करून हल्ला केलास ना सुजितवर? तुमचाच प्लॅन होता ना, म्हणून सुजितला तुम्ही तुमच्या खोलीत झोपवलं आणि तिकडे त्याच्यावर हल्ला केलात, बरोबर ना? काय बोलताय तुम्ही हे? बरोबर तेच बोलतेय. सुजितला मारायचा याचा प्लॅन होता. तुम्ही पण त्याच्यात सामील आहात. तुम्ही सगळे माझ्या मुलाचे खुनी आहात. शालिनी मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? आम्ही का मारू सुजित सरांना? हे बघा, प्लीज असले काही आरोप आमच्यावर करू नका. नाही, आरोप नाही. मी पोलिसात तक्रार करणार आहे आता. मला खरं सांग स्वानंदी, सुजित त्याची खोली सोडून तुमच्या खोलीत झोपायला कसा आला? आणि तिकडे त्याच्यावर हल्ला कसा झाला? हा प्रश्न मला सुद्धा पडलाय. म्हणजे सुजित तुमच्या खोलीत कसं काय आला? शालिनी मॅडम, मी तुम्हाला नव्हते सांगणार, पण सुजित सर आणि संचिता मॅडम खूप दारू पिऊन घरी आले होते. त्या दोघांनी इतकी दारू प्यायली होती की दोघांनाही शुद्ध नव्हती. मणी सरांनी कसं बसं सांभाळत त्या दोघांना घरी आणलं. सुजित सरांना तर अजिबातच शुद्ध नव्हती. ते आत येताना कॉरिडॉर मध्ये पडले. मणी सरांनी कसं बसं त्यांना आमच्या खोलीपर्यंत आणलं, कारण आमची खोली जवळ होती. म्हणून मणी सरांनी त्यांना आमच्या खोलीत झोपवलं. आम्ही काही केलेलं नाहीये. प्लीज असले आरोप आमच्यावर करू नका, प्लीज. आणि हो, तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही संचिताला विचारा की ते दोघं दारू पिऊन आले होते की नाही.
नकाशी हिंमत हरू. सगळं व्यवस्थित होणार. हा तू मी त्या गुंडांना आपल्या घरात पाहिलंय. काय? हो. आपल्या घरात जे गुंड आले होते ज्यांनी सुजित सरांवर हल्ला केला त्यांना मी पाहिले. त्यांच्यातला एकाचा चेहरा पाहिलाय मी. मला असं वाटतं मी मणी सरांना ही बातमी कळवायला हवी, म्हणजे लवकरात लवकर ते पोलिसांना फोन करून कळवते. मी मणी सरांना फोन लावते. मणी सर फोन उचलत नाहीये. नाही, मणी सर फोन उचलत नाहीये. मी एक काम करते, मी हॉस्पिटलमध्ये जाते आणि मणी सरांना हे सगळं सांगते. इतक्या रात्री तू कशी एकटी जाणार? मी यांना सोडून नाही येऊ शकत. मला माहिती आहे तुम्ही नाही येऊ शकत, तुम्ही यांच्या जवळच थांबा. पण आता मला जाणं खूप गरजेचं आहे, कारण ते गुंड जास्त लांब पळून गेले नसणार. मी मणी सरांना सांगितलं तर ते लवकरात लवकर पोलिसांना कळवतील. स्वानंदी, पण तू एकटी? मॅडम, तुम्ही माझी काळजी करू नका, मी करते मॅनेज. तुम्ही शालिनी मॅडमकडे लक्ष ठेवा. तुम्ही बघा, मी हॉस्पिटलला जाऊन येते प्लीज. शांत व्हा. मला कोणाला आतमध्ये जाता येणार नाही. अहो पण सुजित सरांवर हल्ला झाला असं आम्हाला कळलंय. आम्हाला त्यांचे बाईट्स घेऊ द्या प्लीज. हे बघा, खासदार सरपोतदार यांचा मुलगा सुजित सरपोतदार हा मृत्यूची झुंज देत आहे. त्यावर कोणीतरी भ्याड हल्ला केलाय हे आम्हाला सूत्रांकडून कळालेलं आहे. तर मग प्लीज सर आम्हाला आतमध्ये जाऊ द्या आणि त्यांचे बाईट्स घेऊ द्या. हे बघा, प्लीज आम्हाला जाऊ दे. आम्हाला फक्त 5 मिनिटं भेट घ्यायची आहे. जाऊ द्या सर आतमध्ये, आम्हाला काहीतरी समजा प्लीज सर. थांबा थांबा थांबा. हे स्वानंदी माझ्या प्रत्येक प्लॅन मध्ये मांजरीसारखी आडवी येत असते. आता ही पोलिसांकडे जाणार, पोलिसांना सगळं सांगणार. पोलीस तपास करायला सुरुवात करणार. त्या गुंडांचं डिस्क्रिप्शन देणार ते. पोलीस त्या गुंडांना शोधणार. त्या गुंडांना पकडल्यानंतर ते गुंड आमचं नाव घेणार आणि आमचं भांड फुटणार. काय करू मी? सुजित हॉस्पिटलमध्ये माझा नवरा तिथे असताना मी त्याला बघायला सुद्धा जाऊ शकत नाहीये, कारण पोलिसांनी बघितलं तर मला पकडतील. देवा देवा देवा, प्लीज वाचव माझ्या सुजितला. मी आता नाही जाऊ शकत आहे तिथे. हे सगळं त्या नालायक स्वानंदीमुळे होत आहे. औदस आहे औदसा. स्वानंदी, आता नाही सोडणार मी तुला. तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याच्या जीवावर बेतलाय. आज तुझा बंदोबस्त करणार मी. पण काय आणि कसं करणार आहे मी सगळं? हॅलो संचिता बोलते. आत्ताच्या आत्ता जिथे कुठे असशील तिथून सिटी हॉस्पिटलला पोहोच. एक मुलगी आहे, तिला गायब करायची. हो ये. मी तिचा फोटो आणि पैसे पाठवते. तू लगेच निघ. स्वानंदी, आज तू संपणार.
तुम्ही इथे काय करताय आणि तुम्ही एकटे आलात इथे? स्वानंदी, एकट्या याची काय गरज होती इथेच? तुम्हाला सिच्युएशनचं गांभीर्य येत नाही का लक्षात? घरात घुसून कोणीतरी सुजितला मारलंय. बरं, ज्यानं मारलंय तो अजून मोकळा फिरतोय आणि तुम्ही एकट्याने इथे आलात. म्हणे सर, अहो माझं ऐकून तर घ्या. मी तुम्हाला खूप फोन करत होते पण तुम्ही माझे फोनही उचलत नव्हतात, म्हणून मी इथे आली. स्वानंदी, इथे काय सिच्युएशन आहे माहिती तुम्हाला? घरी आल्यानंतर बोललो असतो मी. असं काय महत्वाचं बोलायचं होतं? महत्वाचं होतं म्हणे सर. तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची होती. सुजित सरांवर हल्ला करणाऱ्या गुंडांना मी पाहिलंय. काय बोलताय स्वानंदी तुम्ही? खरंच? हो म्हणे सर. म्हणजे मी वरून खाली येत होते तेव्हा मी त्यांना बघितलंय. 2 जण होते आणि त्यातल्या एकाचा चेहरा मी स्पष्टपणे पाहिलाय. मला असं वाटतंय आपण पोलिसांना जाऊन लगेच सांगायला हवं, म्हणजे ते गुंड जास्त लांब गेले नसतील, त्यांना पकडायला सोपं होईल. जर ते पकडले गेले तर त्यांनी हे सगळं का केलं हे आपल्याला कळेल. मणी सर, लवकरात लवकर आपण पोलिसांना सांगायला हवं, नाहीतर ते इथेही हॉस्पिटलमध्ये येतील आणि सुजित सरांवर परत वार करतील. वॉचमन, सरपोतदार साहेब, सुजित सरांवर हल्ला झालाय असं आम्हाला कळलंय. तर नेमकं त्यांची तब्येत आता कशी आहे? तुम्हाला कोणावर संशय आहे? पण सरपोतदार साहेब, आता जर का एका खासदाराच्या घरात शिरून त्याच्याच मुलावर हल्ला होत असेल तर मग सर्वसामान्य माणसांनी काय करायचं? हे बघा, सुजितवर हल्ला कसा झाला हे आम्ही शोधून काढणारच आहोत. पण ह्या भ्याड हल्ल्यामागे नेमकं कोण आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. माझ्या विरोधकांनी माझ्या पाठीमागे हा भ्याड हल्ला केलेला आहे. माझ्या कुटुंबावर हल्ला केलेला आहे. तेव्हा तुमच्या माध्यमातून मी माझ्या विरोधकांना हे सांगू इच्छितो की लक्षात ठेवा, खासदार सरपोतदार ह्या भ्याड हल्ल्यामागे कोण कोण आहेत ना हे शोधून काढतील आणि त्या प्रत्येकाला त्याच्या कर्माची शिक्षा दिल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. सर, संचिता मॅडम सुजित सरांच्या पत्नी आहेत, त्या ठीक आहेत ना या प्रसंगानंतर? काय प्रश्न विचारतोयस तू? संचिता सुजितची बायको आहे, तिला वाईट वाटलं असणारच ना. पण सरपोतदार साहेब, हल्ला तर तुमच्या घरी झालाय आणि ते सुद्धा रात्री झालाय. तर सुजित सर आणि त्यांच्या पत्नी ते एकत्रच असतील ना? तर त्यांच्या पत्नीने हल्लेखोराला पाहिलं होतं का? हे बघा, आता महत्वाचं काय आहे तो सुजित बरं होणं. ह्या सगळ्या गोष्टी गौण आहेत, आपण नंतर बोलूया याविषयी. सर, तुम्ही म्हणालात की यामागे तुमच्या विरोधकांचा मोठा हात आहे म्हणून. मग तुम्ही त्यांच्या विरोधात पोलिसात जाणार का? आणि यामागे विरोधक नक्की कोण आहे हे तुम्हाला माहित आहे का? याच्या मागे कोण आहे हे आम्ही शोधून काढू आणि त्याचं नाव आम्ही तुम्हाला सांगू नंतर. पण बघितलं ना, ह्या प्रसंगामुळे आमचे विरोधक कुठल्या टोकाला गेलेत ते. माझ्या मुलावर जर विरोधकांकडून हल्ला झाला असेल तर हा सरपोतदार कुठल्या थराला जाईल हे तुम्हाला कळेलच. आणि मला पोलिसात जाण्याची काही गरज नाहीये, ह्याची शिक्षा जनता त्यांना देईलच. पण सरपोतदार साहेब, सुजित सर यातून वाचतील याची तुम्हाला खात्री आहे का? कोणी केलं तुला पत्रकार? हा, लाज नाही वाटत हे प्रश्न विचारतोस मला? एका बापाला विचारतोयस की त्याचा मुलगा वाचणार आहे की नाही ते? ठीक आहे, सुजित बरा होऊ दे, नंतर मी बघतो तू कसा वाचतोस ते. चल. सर, सॉरी सर, तुम्ही रागवलात आमच्यावर. बोल बोल बोल, झालं काम? नाही मॅडम, मी तुम्हाला खबर द्यायला फोन केला. तिनं गुंडांना बघितले असं सांगते ती, आणि ते परत हल्ला होईल असं पण सांगते. तुला कशाला पाठवलंय मी तिथे? तिच्या गप्पा ऐकायला पाठवलंय? तिथल्या गप्पा ऐकण्यापेक्षा त्या स्वानंदीला लवकरात लवकर संपव. ठीक आहे मॅडम, मी तिला लगेच संपवतो. मणी सर, आपल्याला लवकरात लवकर सरपोतदार साहेबांना सांगायला पाहिजे. चला. नाही, थांबा. तुम्ही जे म्हणताय ते कळतंय मला, पण बाहेर आता साहेब पत्रकारांशी बोलतायत. त्यांच्या समोर जाऊन हे आपण सांगणं बरं दिसणार नाही, वेगळंच काहीतरी घडेल. त्यापेक्षा मी जातो आणि साहेबांना इकडे घेऊन येतो. ठीक आहे, चालेल. मी आलोच.
स्वानंदीला काही महत्वाचं बोलायचं आहे. तर जसं तुम्ही पाहू शकता आपल्याला सुजित सरांवर काहीच अपडेट मिळालेला नाहीये. आता एकदाच जर का हे इंजेक्शन मारलं तर मग तुझा खेळ खल्लास आणि मी मालामाल. म्हणे मी पत्रकारांशी बोलत होतो. असं काय महत्वाचं बोलायचंय स्वानंदीला की तू बोलवायला आलायस? त्याच सांगतील. आपल्या सुजी सरांना काय होणार नाही, काळजी करू नका. चला. स्वानंदी, काय झालं? मणी म्हणत होता तुला माझ्याशी काही बोलायचंय. हो, मला तुमच्याशी महत्वाचं बोला. साहेब, साहेब कोण होते लोक? सुजित सरांना खूप लागले का? काय म्हणाले डॉक्टर? सुजित ठीक आहे, त्याच्यावर उपचार चालू आहेत. आणि ती कोण लोक आहेत ते आपल्याला शोधायचंय. तुम्हाला काय झालं नाही ना साहेब? तुम्हाला जर काय झालं असतं तर आम्ही सगळ्यांनी इथंच आत्मदहन केलं असतं. साहेब, तुम्हाला जर काय झालं तर आम्हा गोर गरिबांना बघणारं कोण आहे? तुम्हीच दिशा दाखवणारे आहात. अरे काय बोलतोयस तू? मला काही झालेलं नाहीये. मी तुझ्या समोर उभा आहे इथे, बघतोयस ना मला तू. मला काही झालं नाही, मी ठीक आहे. मला तर वाटतंय साहेब हे विरोधी पक्षांच्या लोकांचं काम आहे. सोडायचं नाही एकाएकाला, घरात घुसून मारायचं. नाहीच सोडायचंय. कोण आहे ते शोधून काढायचंय आपण. आपल्या माणसांना कामाला लावा. तुम्ही ये जा आणि येता. ठीक आहे साहेब, चला रे. हा स्वानंदी, बोल. काय सांगायचंय मला? साहेब, मी सुजित सरांवर हल्ला करणाऱ्या गुंडांना पाहिलंय. काय? तू त्यांना बघितलंयस? कुठे? आपल्या घरात. मी वरून खाली येत होते तेव्हा 2 जण होते आणि त्यांच्यातला एकाचा चेहरा मी स्पष्टपणे पाहिलाय. साहेब, हेच सांगायचं होतं म्हणून मी हॉस्पिटलमध्ये आले. ते हल्लेखोर लांब पळून जायच्या आत पोलिसांना आपण कळवायला हवं. शाबास, खूप महत्वाचं काम केलंस तू. आता ही सगळी माहिती मी पोलिसांना देतो आणि त्यांना शोधण्यासाठी मदतच होईल. मी त्यांना फोन करतो. झालं? काम झालं? नाही मॅडम, चान्स मिळत नाहीये. हे तू माझं डोकं फिरवू नकोस. तुला स्वानंदीला संपवायला सांगितलंय ना, मग इतका वेळ का लागतोय? ती स्वानंदी पोलिसात जाता कामा नाहीये. ती पोलिसात गेली तर पोलीस त्या हल्लेखोरांच्या मागे लागतील. त्यांच्यापैकी एकाला जरी पकडलं तर माझ्यापर्यंत आणि सुजितपर्यंत पोहोचायला वेळ नाही लागणार. त्यांना येतंय तुझ्या लक्षात येतंय? हे बघ, आमचं आयुष्य बर्बाद होईल. प्लीज त्या स्वानंदीला संपव. वेळ कमी आहे. मी डबल पैसे देते तुला. स्वानंदी लवकरात लवकर संपली पाहिजे. हो मॅडम. याच्यावर विश्वास ठेवून उपयोगाचं नाही. काहीतरी दुसरा उपाय शोधायला लागणार आहे मला. पण काय 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 करू काय मी? मी पोलिसांशी बोललोय, ते शोधतायत.
बरं मला एक सांग, काय प्रोग्रेस? सुजित कसा आहे? नाही काही अंदाजच नाही ना अजून, कारण ऑपरेशन अजूनही चालू आहे, त्यामुळे काहीच सांगू शकत नाही. ठीक आहे, मी बघतो. हा हॅलो, बोल संचिता. डॅड, सुजित कसा आहे? डॅड, सुजितची चौकशी करायला कॉल केलाय. कसा आहे तो? बरं वाटतंय का त्याला? हो, त्याच्यावर उपचार चालू आहेत, पण मला खरंच खूप टेन्शन आलंय. डॅड, तुमची अवस्था मी समजू शकते, पण तुम्ही स्ट्रॉंग राहा प्लीज. कसं आणि किती स्ट्रॉंग राहू मी? स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय मी. सुजित माझ्या समोर मृत्यूशी लढतोय. काही झालं तरी सुद्धा माझा मुलगा आहे तो. भले आमच्यात मतभेद होते, टोकाची भांडणं झाली, वाद झाले आमच्यात, एक दोनदा मी त्याच्यावर हातही उचलला. अरे पण माझा मुलगा आहे. मी भले त्याला बापाचं प्रेम देऊ शकलो नाही, किंवा एक मुलगा म्हणून मी त्याच्यावर प्रेम केलं नसलं तरी सुद्धा त्याला ह्या अशा अवस्थेमध्ये बघून मला खूप त्रास होतोय मला संचिता. डॅड, मी समजू शकते. बायको आहे मी सुजितची, आणि तुमची सून सुद्धा. तुमचे आतापर्यंत जितके वाद झालेत त्यात बहुतेक वेळा चूक सुजितचीच होती. अगदी आजच्या हल्ल्यात सुद्धा त्याचीच चूक होती.